थोर आणि गौरवी अशा आमच्या उद्धारक जिवंत देव बाबा, आमच्या तारणहार, आमच्या प्रेमळ पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये या सकाळच्या वेळेला पुन्हा एकदा प्रभू आम्ही आपल्या समोर येत आहोत. मागील संपूर्ण आठवडाभर तुमची दया कृपा पुरवली, संभाळ केला आणि प्रभू आजच्या या पुनरुत्थानाच्या विजयाच्या दिवशी, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा प्रभू तुमच्या पवित्र मंदिरामध्ये देवबापा तुम्ही आम्हास एकत्र करीत आहात. आम्ही आपल्या नावाला धन्यवाद देतो, स्तुती करीतो. सूर्य उगवल्यापासून देवबापा तुमची आराधना, तुमची उपासना पूर्व दिशेला सुरू झाली. काही ठिकाणी संपलेली आहे, काही ठिकाणी सुरू आहे, काही ठिकाणी होणार आहे. दयाळू प्रभू, सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत दिवसभरामध्ये केवळ तुमचं आणि तुमचंच गौरव केलं जावं, तुम्हालाच उंच केलं जावं, तुमचंच वचन प्रभूजी सर्व ठिकाणी दिलं जावं अशी नम्रतेची विनंती प्रार्थना आहे. दयाळू परमेश्वर देव बाबा, आम्ही देखील यावेळेला आपल्या पवित्र चरणाजवळ आलो असताना, मंदिरामध्ये आलो असताना, दयाळू परमेश्वर पुन्हा एकदा तुमच्या पवित्र मूलबान रक्ताच्या सिंचनाखाली आम्हा सर्वांना घ्यावं, यासाठी की प्रभू आत्म्याने खरेपणानं योग्य रीतीने प्रभू आम्ही तुम्हाला आराधना उपासना सादर करू शकू. दयाळू परमेश्वर देव आमचं सहाय्य करावं. आलेले आहेत त्यांच्याबद्दल धन्यवाद देतो. दयाळू परमेश्वर देव बाबा जे अजून येणार आहेत, दयाळू प्रभू त्यांना वेळेवर येण्यासाठी तुमची दया कृपा पुरवावी, मार्गाच्या अडचणी दूर कराव्यात, वेळेत येण्यासाठी सहाय्य करावं अशी प्रार्थना करीतो. पुढे येऊन प्रभू ज्यांनी ही सर्व मंदिराची, बसण्याची, सर्व गोष्टीची, माईकची सर्व गोष्टी तयारी केली, त्यांचा आशीर्वाद प्रभू त्यांना तुम्ही द्यावं, प्रतिफळ त्यांना तुम्ही द्यावं प्रार्थना करीतो. जिवंत देवबापा, यावेळेला आम्ही ही सर्व सभा, ही सर्व उपासना प्रभू आम्ही आपल्या पवित्र हातामध्ये सोपवित आहोत. प्रारंभापासून शेवटपर्यंत प्रभू तुमची कृपा आम्हाबरोबर असावी, तुमचं अदृश्य रीतीने प्रभू उपस्थिती आम्हाला लाभावी अशी नम्रतेची विनंती प्रार्थना करीतो. अंधकाराच्या आणि सैतानाच्या दृष्ट शक्तीला, दृश्य किंवा दृश्य शक्तींना आम्ही येशूच्या नावामध्ये पूर्ण बांधून ठेवत असताना पूर्ण स्वातंत्र्य प्रभू तुम्ही आम्हाला द्यावं अशी नम्रतेची विनंती प्रार्थना आहे. सहाय्य करावं. दयाळू परमेश्वरा, गीत गाण्यासाठी आमचं सहाय्य करावं, वचन देण्यासाठी प्रभू तुमच्या सेवकाला आत्म्याचा अभिषेक असावा, आत्म्याने खरेपणानं आराधना करण्यासाठी आमचं सहाय्य करावं, पवित्र नेजामध्ये प्रभू सहभागी होण्यासाठी आत्मपरीक्षण करून तुमच्या हातात पडून प्रभू त्यामध्ये भाग घेण्यास सहाय्य करावं अशी नम्रतेची विनंती प्रार्थना आहे. सहाय्य करावं. सर्व गोष्टी प्रभू आम्ही आपल्या पवित्र हातामध्ये सोपवत आहोत. आम्हाला तुमच्या आराधनेचा आत्मा तुम्ही द्यावा अशी नम्रतेची प्रार्थना आहे. सहाय्य करा. पुन्हा एकदा प्रभूजी ही सर्वस्व वेळ आम्ही तुमच्या पवित्र हाती देत आहोत. ज्या ज्या ठिकाणी प्रभू आपले लोक अशा रीतीने एकत्र आलेले आहेत, अशा सर्व ठिकाणी प्रभू तुम्ही सहाय्य करा, तुमची उपस्थिती द्या, तुमचं गौरव होऊ द्या अशी प्रार्थना आहे. सर्वस्व आम्ही आपल्या पवित्र हातामध्ये समर्पित होऊन लहानशी प्रार्थना आणि विनंती आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र नावात तुम्हाला सादर करतो म्हणून तुम्ही मान्य करा. आमेन. मराठीमध्ये आपण गीत गाणार आहोत. सुरुवातीला मराठीमध्ये गीत नंबर 50. मराठीमध्ये गीत नंबर 50. तारणारा जगाचा प्रभू येशू, परमेश दूतांचा प्रभू येशू.
50. मराठीमध्ये आणखीन एक गीत गाऊया. मराठीमध्ये गीत नंबर 81, परम पवित्र स्वर्गीय पित्या, जय जयकार जय जयकार. एक दोन आणि 6 7 गाणं मोठं आहे. 4 कडी गाऊया. 1 2 आणि 6 7.
हिंदीमध्ये 154 गीत बघूया. हिंदीमध्ये गीत नंबर 154. हे प्रभू तू विश्वासयोग्य सामर्थ्य है. 154 हिंदी. हिंदीमध्ये 154. हे सुद्धा गाणं मोठं आहे. 1, 2 आणि 5. 1, 2 आणि 5 तीनच कडे जावे.
84 गाऊया. हिंदीमध्ये गीत नंबर 84, 84. हे प्रभू तो ही तो धन्य आहे. 1, 2 आणि 5 हे मोठे आहे. 1, 2, 5 गाऊया. गीत नंबर 84. हे प्रभु तू ही तो धन्य आहेस, सृष्टी तेरी मगन उल्लास. वाजवण्यावर नाही, गाण्यावर पण आहे. मी वाजवतो फास्ट, गायला पण पाहिजे तसं.
प्रार्थना करू. Our loving Heavenly Father, हे आमच्या प्रेमळ प्रभू परमेश्वरा, Lord, once again we come to Thy presence, Lord. We thank Thee for Thy grace all till now. आजच्या दिवसाबद्दल धन्यवाद देऊन पुन्हा एक वेळ आपल्या समक्षतेमध्ये आम्ही येत आहोत. Lord, we thank Thee, Lord, for making us alive till today. आजच्या दिवसापर्यंत आमच्यामध्ये आमचा प्राण तुम्ही आम्हाला दिला याबद्दल धन्यवाद देतो. Lord, we beg Thee for Thy grace for the remaining time as well. आणि प्रभूजी या वेळेमध्ये आपली कृपा आमच्यावर पुरवावी अशी विनंती करतो. Lord, I am weak. I am not worthy, Lord. Please help me and show Thy grace. प्रभू आम्ही अपात्र आणि अशक्त असे आहोत, परंतु तुमची कृपा आम्हाला यामध्ये पुरवा. Lord, help me and brother as well in sharing Thy word. हे प्रभू ब्रदरला संदेश देण्यामध्ये आणि मला भाषांतर करण्यामध्ये देखील आपल्या सहाय्य आणि कृपा पुरवा. We commit ourselves to Thee and for Thy grace. We pray Thee, we beg Thee, submit in the name of our Lord and Savior Jesus Christ. आणि आम्ही सर्वजण तुमच्या हातामध्ये पडून प्रभू आपली कृपा आम्हाला पुरवावी अशी विनंती करून ही लहान प्रार्थना विनंती आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय नावामध्ये तुमच्या चरणाजवळ सादर करतो म्हणून ऐका. Amen. For meditation today, आजच्या मननासाठी so we'll take the third verse in the motto card. आणि या वर्षाचं जे मोठं कार्ड आहे त्यामधला तिसरं अभिवचन आपण पाहूया. So till now we have meditated by many of our brothers about the two verses. आणि पहिल्या 2 वचनावरती आपण आतापर्यंत पुष्कळ जणांनी यावरती संदेश दिलेला आहे, मनन केलेला आहे. So by grace of God we'll meditate on the third verse. आणि प्रभूची दया आपल्यावरती असो आणि त्याद्वारेच आपण तिसरं जे अभिवचन आहे त्याच्यावरती मनन करणार आहोत. So and we'll meditate both worship and table on this verse. आणि आराधना आणि जो मिजाचा संदेश आहे त्या दोन्हीवरती या वचनावरती आपण मनन करू. So for worship we'll read this verse again all together. आणि आराधनेसाठी हे वचन आपण पुन्हा एक वेळा एकत्र मिळून वाचूया. So 1 Corinthians 2nd chapter 9th verse. आणि पहिले करीन त्याचा 2रा अध्याय आणि 9वं वचन. We all read together. आणि सर्वजण एकत्र असं वाचू. पहिले करीन 2रा अध्याय आणि वचन 9. परंतु जसे लिहिलेले आहे की गोष्टी देवाने आपल्यावर कृती करणाऱ्यांसाठी तयार केल्या आहेत त्या गोष्टी डोळ्याने पाहिल्या नाहीत व कानाने ऐकल्या नाहीत व माणसाच्या हृदयात त्या शिरल्या नाहीत त्याप्रमाणे हे सुरू. So here we could see that no eye has seen, nor ear has heard, nor any heart has imagined. आणि या ठिकाणी वचन आपण त्या ठिकाणी वाचलेलं आहे. वचन सांगत आहे की ज्या गोष्टी डोळ्याने पाहिल्या नाहीत, कानाने ऐकल्या नाहीत आणि मनुष्याने ज्या कल्पना देखील केलेल्या नाहीत. So what God has prepared for all of us. आणि अशा गोष्टी देवाने आम्हासाठी निर्माण करून ठेवलेल्या आहेत. So this is not a worldly knowledge, but this comes only through heavenly knowledge. आणि हे आपल्याला केवळ त्या जगिक ज्ञानाकडून प्राप्त होत नाही, परंतु यासाठी आपल्याला जे स्वर्गीय ज्ञान आहे त्याचं सहाय्य लागतं. So this is about the God's love that God has prepared for us who loves Him. Who loves Him? We have to love Him. आणि परमेश्वर ही जी प्रीती आपल्यावरती प्रगट करतो ते त्यासाठीच आहे की आपण देखील त्याच्यावर प्रीती करावी. So and can we, if we have a question like, can we know this? आणि प्रश्न असा आहे की हे आपण समजू शकतो काय? So yes, we can know this by it is written in 10th verse. आणि 10व्या वचनामध्ये त्याचं उत्तर आहे की हो ते आपण समजू शकतो. Please read that. आणि 10वं वचन मी वाचतो. पण देवाने आपल्या आत्म्याकडून त्या आम्हास प्रगट केल्या, कारण आत्मा हा स्वर्गात सर्व गोष्टीच्या देवाच्या खोल गोष्टीची शोध करतो. So we can understand what God has prepared for all of us through the Spirit. आणि आत्म्याच्या द्वारे जे काही प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हासाठी तयार आणि निर्माण केलेलं आहे ते समजून घेण्यासाठी त्याचा जो आत्मा आहे तो आम्हाला सहाय्य करतो. So how this Holy Spirit know these things? आणि पवित्र आत्म्याला या सर्व गोष्टी कशा काय ठाऊक आहेत? So it is written in 11th verse. आणि त्याचं उत्तर 11व्या वचनामध्ये आहे. Please read. कारण मनुष्याचा जो आत्मा त्याच्या आत आहे त्याच्याशिवाय जो मनुष्यातल्या गोष्टी जाणतो असा मनुष्यामध्ये कोण आहे? त्याचप्रमाणे हे देवाच्या गोष्टी देवाच्या आत्म्या वाचून कोणीही ओळखले नाही. So your spirit knows what is there in you. Even the depth of your life will be known by your spirit.
आणि आमचा जो आत्मा आहे त्याला आमच्या अंतर्यामातल्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व काही तो जाणतो. And at the same time, the Spirit of God knows what are the secrets of God. आणि त्याचप्रमाणे देवाचा जो आत्मा आहे, जो पवित्र आत्माचा म्हटलेला आहे, त्याला त्या जे देवाच्या गोष्टी आहेत तो सर्व काही तो जाणतो. So as God gave us the Spirit of God, so we can also understand these things. आणि देवाने जो आपला आत्मा आम्हासाठी दिलेला आहे तो आत्मा आम्हाला सर्व काही गोष्टी जाणण्यास सहाय्य करतो. So by the grace of God and with the help of Holy Spirit, we'll meditate on those things. आणि देवाच्या सहाय्याद्वारे आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे आपण या वचनावर मनन करण्यास तो आमचं सहाय्य करतो. So first thing, what God has prepared for us, we'll see in Revelation 19 chapter. आणि प्रगटीकरण याचा 19व्या अध्यायामध्ये आपण पाहतो की काही गोष्टी आम्हासाठी प्रभूने प्रगट अशा केलेल्या आहेत. So Revelation 19 chapter first verse. प्रगटीकरण याचा 19वा अध्याय आणि पहिलं वचन We all read together. सर्व एकत्र वाचूया. प्रगटीकरण 19 आणि 1. आणि त्यानंतर आकाशात मोठ्या समुद्राच्या वाणीसारखी मोठी वाणी मिळाली. ती म्हणाली, हालेलुया, तारण आणि गौरव आणि सामर्थ ही आमच्या देवाची आहे. This is the worship that believers are doing in the heaven. आणि ही ती आराधना आहे जे विश्वासणारे त्या स्वर्गामध्ये करत आहेत. And this worship they are doing by crying. आणि ही आराधना ते रडून असे करत आहेत. It's like they are with joy and cry and every mix of feelings they are shouting and they are worshiping Lord. आणि ते रडत का आहेत? कारण त्याचे जे अश्रू आहेत ते आनंदाचे आहेत आणि मोठ्या जयघोषाने ती आराधना करत आहेत. So and we'll see here the first thing is salvation. आणि प्रथम गोष्ट या ठिकाणी काय दाखवली आहे ते म्हणजे तारण. So they are telling salvation belong to our God. कारण तारण हे आमच्या प्रभूपासून आहे. So God has prepared a great salvation for all of us. आणि ते जे महान असं तारण आहे ते आम्हासाठी त्याने तयार केलेलं आहे. So yes, we have not seen what is the real meaning of the salvation, but only if we go to heaven then we'll understand what is that salvation. तारणाचा खरा अर्थ या भूतलावरती आपण राहत असताना आपल्याला तो अद्याप समजलेला जरी नसेल, परंतु ज्या वेळेला आपण त्या स्वर्गामध्ये जाऊ त्याचा तो जो खरा आनंद आहे आणि जो खरा अर्थ आहे त्या ठिकाणी आपल्याला तो समजेल. So whatever we could see, that is the imaginary form we can see, but the real picture and when we can experience the salvation when we go to heaven. आणि त्या कारणाच्या ज्या गोष्टी आहेत या ठिकाणी आपण कल्पना अशा करतो, परंतु ज्या वेळेला त्या स्वर्गामध्ये आपण जाऊ त्या ठिकाणी आपण त्या वास्तविक अशा गोष्टी पाहू. So how what is the meaning of salvation? आणि तारणाचा अर्थ काय आहे? So we all know that. आणि आपल्या सर्वांना ते ठाऊक आहे. So salvation is nothing but we are saved. आणि तारणाचा अर्थ असा आहे की आपण जे वाचलेलो आहोत And we are protected from harm. आणि सर्व दुष्ट अशा गोष्टीपासून आपण सुरक्षित असे आहोत. So how we got this salvation? आणि हे तारण आपल्याला कसं प्राप्त झालं? So we'll turn to 1 Peter, पहिले पेत्र first chapter, पहिला अध्याय 3 to 5 verses. 3 ते 5. पहिले पेत्र याचा पहिला अध्याय 3 ते 5. Brother will read loud in Marathi. मी आपल्यासाठी वाचतो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि बाप तो धन्यवादित असो. त्याने आपल्या मोठ्या दयेप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या मेलेल्यामधून पुन्हा उठण्याच्या द्वारे आपणास जिवंत अशा प्राप्त होण्यासाठी पुन्हा जन्म दिला आहे. याकरिता की अविनाशी व निर्मल व न कोमजणारे जे वतन तुम्हासाठी आकाशामध्ये राखून ठेवले आहे ते तुम्हास प्राप्त व्हावे. जे तारण शेवटल्या काळी प्राप्त होण्यास तयार आहे ते प्राप्त होण्यास तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या द्वारे राखले आहात. So first thing is we all whoever believes in Lord Jesus Christ and his resurrection, they will be cleansed with the blood of Lord Jesus Christ. जो कोणी मनुष्य त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणाच्या आणि त्याच्या पुनरुत्थानाच्या गोष्टीवरती विश्वास ठेवतो आणि त्याच्या सांडलेल्या रक्ताच्या द्वारे जो ज्यांच्या पापांची क्षमा होते अशांना तो तारणाचा अनुभव प्राप्त होतो. So and we can if we believe in him we will be saved. आणि जो कोणी यावरती विश्वास ठेवतो तो तारण प्राप्त असा होतो. So it is open, free to all human beings. आणि हे सर्व मनुष्यांसाठी फुकटवारी असे त्याने दिलेलं आहे. And it is allowed for everyone. आणि हे सर्वांसाठी असं आहे.
So, and whoever believes in him will not perish. आणि जो कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्यांचा नाश होत नाही. So, we all have believed in Christ and we are born again. आणि आम्ही सर्वांनी त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि आपण तारण प्राप्त असे झालो आहोत. So, and God has given that, is going to reveal that salvation in the last time through faith. आणि जे शेवटच्या काळी देखील विश्वासाच्या द्वारे त्याचा जो परिपूर्ण असं तारण आहे तो आम्हाला प्रगट करणार आहे. So, whoever keeps faith on him till the end, they are going to experience that salvation. आणि शेवटपर्यंत जो कोण त्याच्यावरती विश्वास ठेवतो त्यांना हा तारणाचा अनुभव परिपूर्ण रीतीने प्राप्त So, होतो. it is clear in 9th verse how we get this salvation. आणि 9व्या वचनामध्ये देखील हे तारण आपल्याला कसं प्राप्त झालंय आपण वाचूया. कारण तुम्ही आपल्या विश्वासाचा परिणाम म्हणजे जीवनाचे तारण पावत आहात. So, the outcome of your faith on Lord Jesus Christ is salvation of your soul. आणि तुमच्या विश्वासाचा जो परिणाम आहे ते म्हणजे काय आहे जीवनाचे तारण. Yes, you have accepted the Lord Jesus Christ. आणि तुम्ही येशू ख्रिस्ताचा विश्वास त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे. And you were cleansed with the blood of Lord Jesus Christ. आणि त्याच्या रक्ताच्या द्वारे तुमच्या पापाची क्षमा झालेली आहे. You have experienced the love of Lord Jesus Christ. त्याच्या प्रीतीचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे. And you have received all the blessings of Lord Jesus Christ. त्याचे सर्व आशीर्वाद तुम्ही प्राप्त केले आहात. So, and you have, what you have to do, you have to keep your faith till the end. परंतु तुम्हाला काय करायचं आहे तुमचा विश्वास तो शेवटपर्यंत तुम्हाला टिकून धरायचा So, आहे. the outcome will be the salvation of your soul. आणि त्याचा परिणाम काय होईल तुमच्या जीवाचं तारण होईल. So, if you, and God is so faithful that He will not let you fall once you believe in Him. आणि आमचा देव हा इतका विश्वासू आहे की तो तुम्हाला या जीवनामध्ये तुम्हाला तो पडू देणार नाही. So, and it is experience of one time in life. आणि हा या जीवनामध्ये केवळ हा एकदाच असा अनुभव तुमच्या जीवनामध्ये येतो. And if you believe in Him, He will not leave you. आणि जर तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवता तर तो तुम्हाला सोडणार नाही. So, only thing you have to believe in Him. तर तुम्हाला काय करायचं आहे केवळ त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आहे. So, we'll see, this is not our meditation, but we'll see what is the real meaning of this salvation. तारणाचा खरा अर्थ काय आहे तो आपण जाणून So, we घेऊया. know that what is the meaning of salvation. तारणाचा अर्थ काय आहे. So, we know that we are going to be saved from hell. आणि त्या नरकापासून आम्ही वाचणार आहोत. So, and God wants us to not to go to hell, and He want to take him to His kingdom. देवाची अशी इच्छा नाही की आम्ही त्या नरकामध्ये जावं, परंतु त्याची इच्छा ही आहे की त्याचं जे सर्व कालचं जे वतन आहे त्याच्यामध्ये आपण आपला प्रवेश असावा. So we have to know from where we were saved. आणि आमचं तारण कुठून झालं, कुठल्या परिस्थितीमधून झालं हे जाणून घेणं आम्हाला गरजेचं आहे. And how the hell will be, we have to meditate. आणि तो जो नरक आहे तो कसा आहे हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं. So we'll see some verses from the word of God and we'll worship. आणि काही वचनं आपण वाचूया आणि त्याप्रमाणे आपण आराधना करूया. So how the hell will be. आणि हे नरक कसं असणार आहे. So, and what is the meaning of this salvation. आणि तारणाचा काय अर्थ आहे आपण जाणून घेऊ. So we turn to Luke's Gospel, लूक वर्तमान 16th chapter, त्याचा 16वा अध्याय 23rd verse. आणि 23वा वचन. Luke's Gospel, 16th chapter, 23rd verse. लूक 16:23. Please read. आणि मृत लोकात त्याला यातना होत असताना त्याने आपली दृष्टी वर केली आणि अब्राहम व त्याच्या उराशी असलेला लाजार हे त्याला दुरून दिसले. So here in the first part it was written, and in hates being in torment. आणि मृत लोकात तो असताना त्याला यातना अशा होत आहे. So torment, that hell is a place of torment. आणि तो जो मृत लोक आहे ती म्हणजे यातनेचं स्थळ आहे. So it is a place of torture. आणि त्या ठिकाणी तुम्हाला यातना आणि परिश्रम असे आहेत. So and you cannot escape that if you once you are inside it. आणि जर तुम्ही त्याच्यामध्ये गेलात तर त्यातून तुमची सुटका नाही. So there is no. We also have heard these things in
last Sundays. आणि मागच्या काही रविवारी देखील आपण याच्यावरती विचार केलेला आहे. So that we none of our prayers will be heard from there. आणि आमच्या कुठल्याही आरोळी त्या ठिकाणी ऐकू येणार नाही. So it is a place of torture. आणि त्या ठिकाणी तुम्हाला केवळ यातना अशा आहेत. So our salvation means we were saved from this torture. परंतु कारण काय आहे, आम्हाला या यातनेपासून, त्या मृत लोकांपासून आम्हाला त्यांनी वाचवलेलं आहे. So God saved us from this torment. आणि त्या यातनेमधून त्यांनी आम्हाला वाचवलेलं आहे. So and we'll see the next thing. आणि पुढची गोष्ट आपण पाहतो, So 2 Peter, दुसरे पेत्र 2nd chapter, दुसरा अध्याय 4th verse. आणि 4थं वचन. 2 Peter 2nd chapter 4th verse. दुसरे पेत्र दुसरा अध्याय आणि 4थं वचन. कारण ज्या दूतांनी पाप केले त्यांना देवाने सोडले नाही, तर काय शब्द आहे तो? तर त्यास नरकात टाकून न्यायाकरिता राखण्यासाठी निबिड काळोखाच्या बंधनामध्ये ठेवले. So here we could see God has committed them to chains of gloomy darkness. आणि या ठिकाणी आपण पाहतो की त्यांना जो निबिड अंधकार काळोख आहे त्या ठिकाणी त्यांना टाकलेले आहे. So in English it is gloomy. आणि इंग्लिश मध्ये ग्लूमी म्हणजे निबिड असं आहे. So what does it mean? आणि त्याचा अर्थ काय आहे? So it is bad mood or depression. आणि ज्यावेळेला तुम्ही तुमचा जो स्वभाव आहे, तुमचा जो मूड आहे तो असा विचित्र किंवा डिप्रेशन मध्ये असतात त्याप्रमाणे आहे. So the hell is a place of gloomy darkness. आणि जो नरक आहे तो नरक यासारखा तो त्या निबिड अंधकारासारखा असतो. So there is only depression for everlasting in hell. आणि त्या नरकामध्ये देखील तुमचा स्वभाव असाच असणार आहे, तुम्ही त्या अंधकारामध्ये बेचैन असे असणार आहात. So and in the depression and you will be in the darkness as well. आणि बेचैन आणि त्या अंधकारामध्ये तुम्ही असणार आहात. So that is God has saved us from this darkness. परंतु त्या देवाने प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला त्या अंधकारापासून वाचवलेलं So आहे. salvation is meaning that we have escaped this gloomy darkness. आणि कारणाचा अर्थ हाच आहे की त्या निबिड अशा अंधकारामधून त्यांनी आम्हाला सोडवलेलं आहे. So we'll see another thing. आणि दुसरी एक गोष्ट आपण पाहतो, So we'll turn to Job, इयोबाचं पुस्तक 26th chapter, त्याचा 26वा अध्याय 5th and 6th verses. 5 आणि 6. Job 26th chapter, 5th and 6th verses. योग 26 5 आणि 6. जे मेलेले आहे ते जगाच्या वर आणि त्यात राहणाऱ्यांच्या खाली थरथर कापत आहे. मृतलोक त्याच्या समोर उघडा आहे आणि विनाश स्थानाला काही झाकण नाही. So in the 5th verse it was written, the dead tremble. आणि या ठिकाणी 5व्या वचनामध्ये सांगितले आहे, जे मेलेले आहेत ते थरथर कापत आहेत. So whoever are hell, they will be tremble for everlasting. आणि जे कोणी त्या नरकामध्ये आहेत ते कायम ते थरथर कापत असणार आहेत. So and if we have any fear or something in our life or one day or 2 days, we can't even imagine. We want to get out of those problems. आणि आमच्या जीवनामध्ये समजा 1-2 दिवसासाठी काही आम्हाला भय अशा कुठल्या गोष्टीचं वाटत असेल तर आम्ही त्या प्रसंगातून कधी बाहेर येतो असं वाटतं. So if you see any earthquake happened not in India in some other countries, काही देशामध्ये ज्या वेळेला भूमिकंप असे होतात, so few seconds the earth will shake. आणि काही क्षणासाठी जी भूमी आहे ती थरथर कापते. So people will think like when this will stop. आणि लोक जे आहेत ते म्हणतात की ही घटना कधी थांबेल. So they will count each second when this will stop. आणि ते प्रत्येक क्षण ते मोजत असतात की ही घटना कधी थांबेल. So but in hell it is a tremble. We feel that tremble for everlasting. परंतु जो नरक आहे तो नरक असा आहे की त्या ठिकाणी ते थरथर कापणं कधी थांबणार नाही, ते सदा सर्वकाळ आहे. So salvation means that we are saved from this trembleness from hell. परंतु तारण हे असं आहे की त्याने आम्हाला त्या नरकापासून त्या थरथर कापणाऱ्या प्रसंगामधून आम्हाला त्याने सोडवलेलं आहे. So we'll see another meaning of salvation. आणि अजून एक अर्थ आपण पाहूया तारणाचा. So we'll turn to Matthew's मत्ती वर्तमान 13th chapter, 13 अध्याय 42nd verse. आणि त्याचं 42 वचन. So we all know this verse very well. आणि आपल्या सर्वांना हे वचन परिचित असं आहे. मत्ती 13:42. आणि ते त्यांना विस्तवाच्या भट्टीत टाकतील, तेथे रडणे व दात खाणे होईल.
So here it was written that in that place there will be weeping and gnashing of teeth. आणि या ठिकाणी लिहिलेलं आहे तिथे रडणे आणि दात खाणे होईल. So it will be there will be weeping for everlasting. आणि हे रडणे हे किती क्षणासाठी आहे ते कायम असं आहे. So I imagine that their cry will be something like this: Lord, we have sinned against thee. In the cry, what people will do in hell will be like something like, Lord, I have sinned against thee. हा. जे रडणे आहे ते रडणे का असेल त्या ठिकाणी जे लोक असतील ते म्हणतील की हे प्रभू आम्ही तुझ्या विरुद्ध पाप असं केले आहे. Lord, does we have any chance? आणि हे प्रभू आम्हाला यातून सुटण्याची काही संधी आहे का? Lord, we cannot bear this. आणि हे आम्हाला सहन होत नाही. So that will be the weeping in hell. आणि अशा रीतीचं रडणं त्या नरकामध्ये असेल. And there will be gnashing of teeth. आणि तिथे दात खाणे असं होईल. So who will gnash the teeth? आणि दात कोण खातं? So who are in anger, who are in some kind of feeling that they are unable to control, then the people generally gnash their teeth. ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला राग आणि क्रोध असा येतो आणि तो राग तो सहन करू शकत नाही त्यावेळेला तो दात असे खात असतो. So you will have in hell. I imagine there will be anger on yourself. आणि त्या ठिकाणी ज्या वेळेला नरकामध्ये जी व्यक्ती असेल त्याचा राग स्वतःवरतीच असेल. So why I have rejected Lord Jesus Christ? आणि या भूमीवरती मी जगत असताना मी त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार का नाही केला? So that will be the position in hell. आणि अशा रीतीची स्थिती त्या मनुष्याची त्या नरकामध्ये And असेल. this will be the everlasting in hell. These feelings are in everlasting in hell. आणि ही जी भावना आहे हे जे प्रसंग आहेत हे सदा सर्व काळ त्या नरकामध्ये So असतील. not 1 minute or 1 day or there will be no holiday for it. एका क्षणासाठी एका दिवसासाठी एका वर्षासाठी किंवा सुट्टीच्या दिवसासाठी नाही, So परंतु ते सर्व काळ असं असणार. So salvation means you are saved from this weeping and gnashing of teeth. परंतु तारणाचा अर्थ हा आहे की तुम्हाला त्याने ते रडण्यापासून आणि त्या दात खाण्याच्या स्थितीपासून त्याने सोडवलेलं आहे. So we'll see another verse. आणखीन एक वचन पाहूया. So we'll turn to Mark's Gospel, मत्ती कृष्ण 9th chapter. मार्क कृष्ण 9th chapter, 9वा अध्याय 48th verse. आणि त्याचा 40वा वचन. So why we are seeing many verses about this? आणि आपण हे वचन का पाहत आहोत? Because we have to know the real meaning of the salvation. कारण तारणाचा अर्थ काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. So if you don't know the meaning of salvation, then how you can worship the Lord? जर तुम्हाला तारण आणि त्याचा अर्थच माहिती नसेल तर तुम्ही आराधना कशी करणार? So if you don't know the meaning of salvation, then how you will accept Lord? आणि जर तुम्हाला तारणाचा अर्थच माहिती नाही तर तुम्ही त्या प्रभूचा स्वीकार कसा करणार? So God has written all these things, revealed all these things through His servants in His own time. परंतु प्रभूने त्याच्या सेवकांच्या द्वारे तारण आणि त्याच्या सर्व काही ज्या गोष्टी आहेत हे आम्हाला त्याने प्रगट केलेले आहे. So only thing you have to meditate and you have to understand. आमचं काम हेच आहे की आम्ही त्याच्यावरती मनन करावं आणि ते जाणून घ्यावं. So we'll read 48th verse. आणि 40वा वचन आपण वाचूया. मत्ती 4:48. 48. 9:48. 9th chapter. Mark Gospel 9th chapter 48th verse. मत्ती 9:48. मार्क 9:48. तेथे त्यांचा किडा मरत नाही व विस्तव विझत नाही. So the worm does not die and the fire is not quenched. आणि तेथे त्या ठिकाणी किडा मरत नाही आणि विस्तव विझत नाही. So the worm will not die and the worm is inside you. आणि तो जो किडा आहे तो तुमच्या आतमध्ये आहे. So and the worm will be inside you and it will be eating your body and you can feel the pain. That is what it means. आणि तो जो किडा आहे तो तुमचं अंत जे शरीर आहे ते तुम्हाला खात असेल आणि तुम्ही ती जी भावना आहे ते फीलिंग आहे ते तुम्ही जाणून घेत असाल. And you can and the worm is not going to die. परंतु तो जो किडा आहे तो मरणार नाही. And it will be eating for everlasting. आणि ते तो जो आहे ते तुमचं शरीर तो खात राहणार आहे आणि ते कायम असं खात राहणार आहे. And the fire will not be quenched in hell. आणि त्या ठिकाणीचा जो विस्तव आहे तो कधी विझणार नाही. So if you see any fire accident happen somewhere, आणि एखाद्या ठिकाणी ज्या वेळेला आग लागते, so I don't know how many of us experienced it. आणि किती जणांनी याचा अनुभव घेतला आहे किंवा ते दृश्य पाहिलं आहे हे मला माहित नाही. So we can't even stand near to a house or some place if it is burnt. आणि ज्या ठिकाणी ज्या
वस्तूला किंवा ज्या घराला आग लागते त्या ठिकाणी त्याच्या शेजारी आपण उभा देखील राहू शकत So नाही. then around 5-6 fire engines will come and they will try to stop that fire. आणि ज्यावेळेला अग्निशामकाचे दल येतात आणि त्या ठिकाणी येऊन ते जो जी आग लागलेली असते ते विझवतात. So human being cannot bear the fire. आणि मनुष्य असा आहे की तो जो अग्नी आहे तो सहन करू शकत नाही. So there will be no fire engines in hell, but the fire will not be quenched. त्या नरकामध्ये तो जो अग्नी आहे तो कायम असा राहणार आहे. So and we also have read about the rich man's parable where he's asking for one drop of water. आणि जो श्रीमंत मनुष्याचा जो दाखला आहे तो आपण वाचलेला आपल्याला ठाऊक आहे. त्या ठिकाणी त्याची मागणी काय आहे? केवळ तो पाण्याचा एक थेंब मागत आहे. So salvation means you are saved from this worm and you are saved from this unquenchable fire. परंतु तारणाचा अर्थ हा आहे की त्या अग्नीपासून त्या नरकापासून त्याने तुम्हाला वाचवलेला आहे. So we'll see the next one. आणि पुढचा एक अर्थ आपण जाणून So घेऊया. Matthew's Gospel, मत्ती वर्तमान 10th chapter, 10वा अध्याय 28th verse. आणि त्याचं 20वं वचन. Matthew's Gospel, 10th chapter, 28th verse. 10:28. मत्ती 10:28. आणि जे शरीराला वधतात पण जीवाला वधायला समर्थ नाहीत त्यांना भिवू नका, तर त्यापेक्षा जीवाला व शरीरालाही गेहनात टाकून त्यांचा नाश करायला जो समर्थ आहे त्याला भ्या. So what is how hell was described here? या ठिकाणी जे नरक आहे त्याचे स्पष्टीकरण कसं दिलेलं आहे? So both your body and soul will be destroyed. तुमचं जे शरीर आहे आणि तुमचा जो जीव आहे त्या ठिकाणी नाश पावणार आहे. So if some injury or something happened to your body, आणि जर तुमच्या शरीराला काही इजा होते, so then your both body and soul will cry for it. तर तुमचं जे शरीर आहे आणि तुमचा जो जीव आहे हे यातना तो सहन करतो. So, and if there is some problem in your life, then your soul will be in depressed or some pain. जर तुमच्या जीवनामध्ये काही कठीण अशा प्रसंग तुमच्या जीवनामध्ये येतात त्यावेळेला तुमचा जो जीव आहे तो ते यातना सहन करतो. So then even the body also responds saying like I also felt the pain and I'll sit aside. आणि जीवाला जसे यातना होतात त्याप्रमाणे शरीर देखील त्या रीतीने प्रतिसाद देतो जसे की त्या शरीराला देखील यातना होत आहे. But hell is a place where your body and soul will be troubled. परंतु नरक जे हे ठिकाण असं आहे की त्या ठिकाणी शरीर आणि जीव या दोन्हीला एकाच वेळेला ते यातना सहन करायला लागणार आहे. So this is a place of destruction. आणि हे ते Destruction. हे ते नाशाचं ठिकाण असं असणार आहे. So salvation means you are saved from this destruction. परंतु तारणाचा अर्थ हा आहे की त्या नाशापासून त्याने तुम्हाला बचाव केलेला आहे. So we'll see and two more things and we'll close. दोन गोष्टी पाहून आपण बंद करूया. So we'll turn to Revelation, प्रकटीकरण 28th chapter, 20वा अध्याय 14th verse. आणि 14 वचन. प्रकटीकरण 20:14. तेव्हा मरण व मृतलोक ही अग्नीच्या सरोवरात टाकली गेली. अग्नीचे सरोवर हेच दुसरे मरण आहे. So there is a lake of fire in hell. आणि मृतलोक आणि त्या अग्नीचा सरोवर त्या ठिकाणी आहे. So the fire, whatever we see, there is a lake of fire. You can say that is something like kind of lava. आणि त्या ठिकाणी लावा असा असणार आहे. So if lava comes, even it will burn the things which are far from it. आणि ज्या वेळेला लावा येतो त्यावेळेला त्यामध्ये येणाऱ्या सर्व काही गोष्टी ज्या आहेत त्या भस्म होऊन जातात. So and if you see the hell, there will be fire will be as a lake. आणि अग्नीचा सरोवर त्या ठिकाणी नरकामध्ये असाच असणार आहे की त्या ठिकाणी सर्वत्र लावा असा असणार. So if it is fire is if you compare, if you see that fire as a lake, then you can imagine how the situation will be. आणि तो जो अग्नी आहे तो त्या अग्नीचा सरोवर त्या ठिकाणी असणार आहे. तर तुम्ही कल्पना करा की ते दृश्य कसं असणार आहे. So don't think that you cannot feel that because you not have body, but you can experience the pain of your body and soul there. आणि तुम्ही अशी कल्पना करत असाल की त्या ठिकाणी जर तुमचं शरीरच नसेल तर तुम्ही त्याची भावना कशी प्रगट करणार. परंतु तसं नसणार आहे. त्या ठिकाणी शरीर आणि आत्मा दोन्ही गोष्टी असणार आहेत. So and this fire will be eternal according to Matthew 25:41. आणि मत्ती 25व्या अध्यायामध्ये 41 वचनामध्ये आपण वाचल्याप्रमाणे तो जो अग्नी आहे तो सर्वकाळचा अग्नी असा असणार आहे. So salvation means we are saved from this fire.
परंतु तारणाचा अर्थ हाच आहे की त्या अग्नीपासून त्यांनी आमचा बचाव केलेला आहे. So if still we are reading and we are explaining only the imaginary form, but when you go to heaven, then you can see that how the hell will be. या ठिकाणी आपण हे वचन वाचून केवळ कल्पना करत आहोत, परंतु ज्यावेळेला आपण स्वर्गामध्ये जाऊ त्यावेळेला तो जो नरक आहे त्याचे दृश्य आपण पाहू. So then you can understand the real meaning of salvation. आणि त्यावेळेला ज्या स्वर्गामध्ये आपल्याला जे तारण आहे त्या तारणाचा अर्थ आणि आपण जाणून घेऊ. So and how this fire has come. आणि हा जो अग्नी तो कसा आलेला आहे. So it was brother will read in Deuteronomy 32nd chapter 32nd verse. अनुवाद याचा 32वा अध्याय आणि 22वा वचन. 32:22. अनुवाद 32 आणि 22. कारण माझ्या कोपात अग्नी पेटला आहे आणि तो अगदी खालच्या मृतलोकापर्यंत जाळतो. आणि So here the fire is kindled by the Lord's anger. या ठिकाणी पहिला जो भाग आहे तो काय सांगत आहे, माझ्या कोपात अग्नी पेटला आहे. So that the hell, what is the fire in hell, that is through the anger of God. आणि त्या ठिकाणीचा जो अग्नी आहे तो अग्नी का आहे, कारण त्यामध्ये प्रभूचा क्रोध आलेला आहे. So imagine if you see the creation of God, the sun, we cannot go, earth itself cannot go to the near to the sun. आणि देवाची जी निर्मिती आहे, जो सूर्य आहे त्याकडे जर आपण लक्ष दिलं तर त्याचं तेज एवढं आहे की आपण त्याच्या जवळ जाऊ शकत नाही. So but imagine how the fire that came from the anger of God. परंतु जो नरक जो आहे तो देवाच्या क्रोधाने निर्माण झालेला आहे, तर त्या ठिकाणीचा अग्नी कसा असेल. So salvation means you are saved from the anger of God. परंतु तारणाचा अर्थ हा आहे की त्या देवाच्या क्रोधापासून त्या कोपापासून तुमचा बचाव झालेला आहे. So if you this is not something like we are just reading words and we are going, but this is true that we are going to see that hell from heaven. आम्ही हे वचन वाचत आहोत, कल्पना करत आहोत आणि ते आपण जाणून घेत आहोत, परंतु त्याचा अनुभव आपण त्यावेळेला घेऊ ज्यावेळेला त्या स्वर्गामध्ये आपण जाऊ आणि त्या ठिकाणातून नरकाचं दृश्य पाहू. So if you go to heaven and you can see that how the hell will be, and then you will worship the Lord for everlasting. आणि ज्यावेळेला स्वर्गातून ते नरकाचं दृश्य पाहू त्यावेळेला ते दृश्य पाहून आपण त्या प्रभूची आराधना करू की त्यापासून त्याने आम्हाला बचाव केलेला आहे आणि सोडवलेला आहे. Lord, you have saved me from all these things. आणि या अशा सर्व भयंकर परिस्थितीमधून त्याने आमचा बचाव केलेला आहे. So many people who went into coma or in some serious health problems, they have explained that they have seen some places where there will be full of heat and people are crying there and bodies were laid like a hill or mountain. आणि दवाखान्यामध्ये काही लोक असे जे कोमामध्ये गेलेले असतात आणि त्या स्थितीमधून जे पुन्हा बाहेर येतात त्यांचा अनुभव असा असतो की ज्यावेळेला ते कोमामध्ये होते त्यावेळेला त्यांना असं वाटतं की ते मृत लोकांचं जे दृश्य आहे ते पाहत होते. And they cried, Lord, we cannot stay here. आणि त्या ठिकाणी ते आरोळी करत होते की हे प्रभू आम्ही या ठिकाणी राहू शकत नाही. So don't take this as light if you don't have salvation. जर तुम्ही तारण प्राप्त नसाल तर ह्या गोष्टी तुम्ही साधारण रीतीने घेऊ नका. So this is not something like we just read words and go, but this is the word of God. आम्ही केवळ वचन वाचतो आणि जातो या ठिकाणाहून, परंतु तसं नाहीये. तुम्ही याचा अनुभव घ्या. So, but who have salvation, we have to worship the Lord. परंतु जे तारण प्राप्त आहेत त्यांना त्याची आराधना करायची. Because God has saved you from all these things. कारण तुम्हाला या सर्व स्थितीमधून त्याने बाहेर काढलेला आहे, तुमचा सर्व बचाव केलेला आहे. So we'll read one verse and we'll close. आणि एक वचन वाचून बंद करू. So we'll turn to 86 Psalm 86. स्तोत्र 86 12th and 13th verse. आणि त्याचं 12 आणि 13 वचन. So we all read together. सर्व एकत्र वाचूया. स्तोत्र 86 12 आणि 13. हे प्रभू माझ्या देवा, मी आपल्या संपूर्ण हृदयाने तुझी उपकारस्तुती करेन आणि सदा सर्व काळी तुझ्या नावाचे गौरव करेन, कारण माझ्यावरची तुझी प्रेम दया मोठी आहे आणि अतिशय खालच्या मृत लोकातून तू माझा जीव सोडवला आहे. Through His great love, He has saved us from the depths of Sheol. आणि त्याच्या महान अशा प्रेम दयेने, त्याच्या प्रीतीने आम्हाला त्या मृत्यूलोकाच्या खोलातून त्याने आम्हाला सोडवलेला आहे. So you have to worship Him with your whole heart and
forever you have to glorify His name. पूर्ण हृदयाने अंतःकरणाने तुम्ही त्याची आराधना केली पाहिजे. So we have to worship Lord because He has saved us from all these things. आणि अशा भयंकर स्थितीमधून त्याने आमचा बचाव केलेला आहे, म्हणून आम्हाला त्याची आराधना उपकार स्तुती करायची आहे. So may Lord help us in worshiping Him. आणि प्रभूचं सहाय्य करू की आम्ही त्याची उपकार स्तुती आत्म्याने आणि खरेपणाने करू. आराधना आपण करणार आहोत. आपली वैयक्तिक आराधना आपण सादर करत असताना जे वचन आपल्या पुढे आलेलं आहे त्या वचनाला अनुसरून आपली उपकार स्तुती असावी. सर्व मुद्दे यायला पाहिजेत असं काही नाही, परंतु 1-2 मुद्द्यांच्या द्वारे आपण आपली उपकार स्तुती थोडक्या शब्दात प्रभूला सादर करूया. एक भाऊ एक बहीण आराधनेला सुरुवात करू. పరిస్థితుల్లో దేవతలు పాపం తెలియని వారి మా ప్రభావ అగాధమైన పాటల నుండి నా ఆత్మ నరకాన్ని కొనియకుండా కాపాడు దేవాన్ని ఎంతో మనం మా ప్రభావ పూర్ణ ఉదయంతో నేను స్థితించి చెల్లించడానికి రక్షణ దేవతని మా ప్రభావ పాటలు అగాధం నుండి నా ప్రాణాలను తప్పించిన ప్రభా నా దేవ నా అడగని కృప అధికమైన నా జీవితంలో ఎంతో నేను పాటు కాకుండా నాకు రక్షణ దేవతని అగాధమైన అగాధం పట్టిన ఆత్మను దేవ నీకు ఎంతో పవిత్రమైన దేవుడు త్యాగ దేవుడు సుఖకర దేవుడు మా ప్రభా ఈ పరిస్థితిలో ఉన్న దేవాలయం ప్రభావాన్ని ఆరాధించాలని ఈ పరిస్థితుల్లో ఉన్న మా ప్రభావం ఈ పద్ధతికి నేను బిడ్డలతో కూడా ఆరాధించిన తరం బట్టి ప్రోత్సహిస్తున్నాను మా ప్రభావ. ఈ యొక్క పరిస్థితిలో దేవతని అట్లాంటి జ్ఞాపకం చేస్తున్నాను మా ప్రభావ. నా జీవితంలో ఎంతో నా పాపని పవిత్రంగా కలిసి చేసి కాపాడిన దేవాన్ని ప్రోత్సహిస్తున్నాను మా ప్రభావ. మరి దేవతలలో ప్రస్తుత దేవతాన్ని పాపడగొట్టు సరిపోయి సమాజ దేవుడు విడుదల చేసి స్థానంలో చేసి పన్నరాన్ని సింహాసనం ఆశించే దేవత ఈ యొక్క దేవత దేవతని నా యొక్క దేవతని అదని కాపాడే దాన్ని అక్కడ అనుకూలమైన సరుకులు మా ప్రభావిస్తాము. ఇప్పుడు ఈ యొక్క దేవతని మా ప్రభుని మందిని యొక్క పాటిస్తున్నాం మా ఈ యొక్క దేవతని గొప్పని మా पवित्र पवित्र अतिपवित्र जिवंत दयाळू विश्वासू देवबापा, स्वर्गामध्ये अति उच्च स्थानावर दयेच्या आणि कृपेच्या सिंहावर तो विराजमान आहे. जो राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे, त्याच्या नावाला पवित्र नावाला मी धन्यवाद देते. त्याच्या नावाचा मी मोठ्याने गजर करते, जयजयकार करते. कारण माझा प्रभू, माझा देव, माझा पिता हा चांगला आहे. त्याची दया सनातनची आहे. दयाळू देवबापा, स्वर्गामध्ये देखील लाखो कोटी देवदूत हालेलुया, तारण आणि गौरव हे आमच्या देवाचं आहे असं म्हणून तुझी आराधना करत आहे. देवबापा, या पृथ्वीवर मी देखील आराधना करण्याचा हा महान असा संधी तू मला दिलेली आहेस आणि त्याकरिता या जिवंतांच्या भूमीवर तू मला जिवंत ठेवलेला आहेस. आजचा दिवस माझ्या आयुष्याला जोडलेला आहेस आणि तो जगण्याचा अधिकार दिलास. त्या पवित्र मंदिरामध्ये देवबापा स्तुतीचा अर्पण घेऊन मोठ्या आनंदाने अंगणामध्ये प्रवेश करण्यासाठी प्रभू तू माझं सहाय्य केलं. विश्वासणारे बहीण भाऊ यांच्या समवेत मेजासभोवती बसून तुला बापाशी हाक मारली, कशी आहे तशी तुझ्या चरणाजवळ येण्याची संधी लाभू दिलीस. मनापासून आभार मानते, धन्यवाद देते. दयाळू देवबापा, खरोखरच तुला न स्वीकारता मरण म्हणजे जे काही नरकाचं अधोलोकाचं भयानक असं वास्तव आहे ते माझ्या समोर वचनाद्वारे तू आणलेलं आहेस.
praise God that God has helped us in worshiping Him. आम्ही ते देवाची आराधना स्तुती करतो की त्याने आम्हाला आराधना करण्यामध्ये त्याचे सहाय्य केलेलं आहे. So we have seen what God has kept for us, prepared for us. आणि देवाने आमच्यासाठी काय अद्भुत गोष्टी तयार केलेल्या आहेत, निर्माण केलेल्या आहेत, या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. So there are many things, but only one thing we have seen. पुष्कळ अशा गोष्टी आहेत, पण आपण काहीच एक दोन गोष्टी पाहिलेल्या आहेत. One thing we have seen. Seen, and we are going to see another. आणि एक गोष्ट आपण पाहिलेली आहे आणि दुसरी गोष्ट आता पाहूया. So we turn to 1 Thessalonians, पहिले तेसलोनिकरास पत्र 2nd chapter, दुसरा अध्याय 12th verse. आणि 12वे वचन. 11th and 12th, if we do better. 1 Thessalonians. 2nd chapter, 11th and 12th verses. पहिले तेसलोनिकरास पत्र याचा दुसरा अध्याय आणि 11 आणि 12 वचन. We all read together. सर्व एकत्र वाचूया. Yes. त्याप्रमाणे तुम्हाला ठाऊक आहे की जसा बाप आपल्या मुलांना तसे तसे आम्ही तुम्हाला प्रत्येकाला गोत्र व धीर देतो आणि साक्ष देतो अशासाठी की देव जो आपल्या राज्यात So here we could see God has called us for His kingdom. आणि या ठिकाणी आपण पाहतो की देवाने आम्हाला बोलवलं आहे ते कशासाठी, त्याचं स्वर्गीय राज्य याच्यासाठी. So God has, if you believe in Christ and if you are cleansed with the blood of Christ and you have got received the salvation, then there is no power of hell on you. आणि जर तुम्ही तारण प्राप्त आहात, जर तुम्ही त्या देवाच्या राज्यामध्ये तुमचा प्रवेश झालेला आहे, तर तो जो नरकाचे जे अधिकार आहे तो तुमच्यावर चालणार नाही. So you have received the salvation and God has called you for His kingdom. आणि तुम्ही तारण प्राप्त असे आहात आणि तुम्हाला त्याच्या राज्यामध्ये त्यांनी बोलावलेलं आहे. So and we'll see what is there in the kingdom of God first. आणि देवाच्या राज्यामध्ये काय गोष्टी आहेत आपण पाहूया. So we turn to John's Gospel, 14th chapter, योहानकृत वर्तमान याचा 14वा अध्याय 2nd and 3rd verses. त्याचं दुसरं आणि तिसरं वचन. योहान 14:2 आणि 3. Brother will read because we have to save time. माझ्या बाबाच्या घरात पुष्कळ राहण्याच्या जागा आहेत. असे नसते तर मी तुम्हाला सांगितले असते, कारण मी तुमच्यासाठी जागा तयार करायला जातो. आणि मी जर गेलो आणि तुमच्यासाठी जागा तयार केली तर मी पुन्हा येईन आणि तुम्हाला माझ्याजवळ घेईन, यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्ही असावे. So God is going to prepare a place for you and me. आणि तुम्हासाठी माझ्यासाठी त्या ठिकाणी तो जागा तयार करत आहे. So I imagine there will be two places for any human being. आणि एखाद्या मनुष्यासाठी दोन गोष्टी तो तयार करत आहे असा माझा विश्वास So आहे. one is in hell and one is in heaven. आणि एक जागा ती नरक आहे आणि दुसरा म्हणजे तो स्वर्ग. So Satan also will be preparing place for human beings. आणि सैतान देखील या मनुष्यांसाठी जागा तयार करत आहे. So Satan also want to bring them to hell. आणि सैतान त्याच्या लोकांना तो नरकामध्ये घेऊन जाणार आहे. And but God also created a place for each of us. परंतु देवाने आमच्यासाठी वेगळी जागा तयार केली. So because God has given this salvation free and equally unto each and every human being. कारण त्याने प्रत्येक मनुष्यासाठी त्याने जे तारण दिलेलं आहे ते आम्हाला त्याने देऊ केलेलं आहे. So we in imaginary way we will see three places in heaven. आणि स्वर्गीय जे स्थान आहे ते आपण पाहूया, काल्पनिक दृष्टीने आपण पाहूया कसं असणार. So one verse, it is in Nahum 2nd chapter 10th verse. आणि नहूम याचा दुसरा अध्याय आणि 10वा वचन. Okay, not. ती रिकामी आणि शून्य व ओसाड आहे. तिच्या हृदयाचे पाणी पाणी झाले आहे. तिचे गुडघे लटपटत आहेत. सर्वांच्या कमरेमध्ये कळा निघत आहेत. त्या सर्वांचे चेहरे फिक्के पडले आहेत. So we could see there is a empty place. की त्या ठिकाणची जागा रिकामी आणि शून्य आहे. So empty place shows that people who don't have salvation. आणि जे तारण प्राप्त नाहीत अशांची स्थिती अशी आहे. So if you don't believe in God, but God has prepared you for a place, but it will be going to be empty. आणि जर तुम्ही तारण प्राप्त नसाल तर ती जी शून्य अशी रिकामी जागा आहे ती तुमच्यासाठी आहे. So God is waiting for you to accept Him. परंतु देवाची इच्छा अतिशी नाही आणि तुम्ही तारण प्राप्त असावे अशी त्याची इच्छा आहे. So if you don't believe in Christ and if you die in your sins,
जर तुम्ही तुमच्या पापामध्ये मरण पावाल आणि ख्रिस्ताला तुम्ही जर ओळखलं नाही, So if you see in heaven, there will be a place which was kept for you. परंतु ज्या वेळेला तुम्ही नरकात जाल आणि तो स्वर्ग पाहाल तेव्हा तुम्हाला असं वाटेल की ही जागा माझ्यासाठी होती. So you can see that that place was kept for you, but you have lost it. ती स्वर्गाची जागा तुमच्यासाठी होती परंतु तुम्ही ती गमावली. Who has taken from you? आणि ती जागा तुम्हापासून कोणी हिरावून You घेतली yourself is made it as empty. आणि तुम्ही स्वतः ती गमावलेली आहे आणि ती रिकामी अशी झाली. So you are responsible for it. आणि तुम्ही स्वतः त्याच्यासाठी जबाबदार आहात. So in Psalmist says we are all human beings. आणि स्तोत्रकर्ता म्हणतो आम्ही सर्व मनुष्य We आहोत are just men. आणि मनुष्य असे आहोत. In James 4th chapter 14th verse it was written that we are just like a vapor. आणि याकोब 4:14 मध्ये सांगतो तुम्ही वाफेप्रमाणे आहात And just our life is just a seconds. आणि आमचं आयुष्य हे क्षणभर असं And we can't even guarantee till what time we will live. आणि किती वेळ जगू ह्याची आम्हाला आशा नाही. We are nothing before God. आणि देवासमोर आम्ही काहीच नाही. But God is loving and kind and graceful, and He is calling you today. परंतु तो देव तो दयाळू कृपाळू आहे आणि तो तुम्हाला आज बोलवत आहे. Accept Him, accept His love, and you will have a place fixed in heaven. त्याचा स्वीकार करा, त्याच्या प्रीतीचा स्वीकार करा आणि त्या स्वर्गामध्ये तुमची जागा निश्चित करा. Don't lose your opportunity. आणि तुमच्या जीवनामध्ये जी संधी आहे ती गमावू नका. So we'll see the next place. दुसरी जागा आपण पाहतो So we'll turn to Nehemiah, नेहमीचं पुस्तक 1st chapter, आणि त्याचा पहिला अध्याय 3rd verse. आणि तिसरं वचन. So second place in heaven. दुसरी जागा त्या स्वर्गामध्ये. So it is all imaginary, but only for us to meditate. आणि ह्या काल्पनिक आहेत परंतु आम्हाला आमच्या मननासाठी ते आहेत. Yeah, 1st chapter, 3rd verse, please read. पहिला अध्याय आणि तिसरा वचन. Nehemiah 1st chapter, 3rd verse. तेव्हा त्यांनी मला म्हटले तेथे राष्ट्रात जे पाडावपणा उरलेले आहेत ते मोठ्या दूरदृष्टेत व अप्रतिष्ठित आहेत आणि यरुश्लेमाचे कोट मोडलेले आहेत आणि त्यांच्या वेशी अग्नीने झालेले आहेत. So here we could see the wall of Jerusalem is broken down. या ठिकाणी आपण पाहतो की यरुश्लेमेचे जे वेशी आहेत ते मोडलेले आहेत. So it shows us the fallen believers. आणि हे जो पतित असा जो विश्वासणारा आहे त्याची दशा आहे. So we as a human beings we tend to fall. आम्ही मनुष्य प्राणी आहोत आणि आमचा स्वभाव आहे की आम्ही पतन पावतो. So but what here this place is showing to us. परंतु या ठिकाणीची जी जागा आहे ते काय दाखवत आहे? So this is showing such a place that it is not allowing God to reconstruct it again. आणि ही ती जागा अशी आहे की ती जागा देवाला पुन्हा बांधण्यासाठी प्रवृत्त करत नाही. So you accepted Lord Jesus Christ. जरी तुम्ही तारण प्राप्त आहात तुम्ही त्याचा स्वीकार केलेला And you आहे have received Him. आणि तुम्ही त्याला स्वीकारलेला आहे. And you started loving Him. तुम्ही त्याच्यावर प्रीती करता. But that love has gone. परंतु तुमचं जे प्रेम आहे ते निघून गेलेलं. That desire has gone. त्याच्याबद्दलची जी उत्कंठा आहे ती निघून गेलेली So आहे. that love to the house of God is gone. आणि त्या देवाच्या घराची जी प्रीती आहे ती निघून गेलेली आहे. And you forget that how God has saved you. आणि देवाने तुमचा बचाव कसा केला हे तुम्ही विसरून गेले. So you don't love to read the word of God. आणि वचन वाचण्यामध्ये तुम्हाला रस नाही. So you love the world. तुम्ही जगावर प्रीती So करता. your mind is full of worldly thoughts. आणि जगातल्या गोष्टी तुमच्या मनामध्ये Your आहेत. mind is full of thoughts like what you want to earn, what you have to save. आणि मला काय कमावं, मी किती सेविंग करावी या गोष्टी तुमच्या So मनामध्ये you आहेत. don't have mind on God. आणि देवाच्या गोष्टीविषयी तुमचं मन नाही. You forget that love. आणि ती प्रीती तुम्ही विसरून And गेले. you yourself know it. आणि ह्या गोष्टी तुम्ही जाणता. And that's why you are not taking part in this table. आणि म्हणून या गोष्टी तुमच्या मनामध्ये आहेत म्हणून या मेजापासून तुम्ही दूर राहता. So even though you have accepted God and you are saved, but you are not taking part in the table. जरी तुम्ही तारण प्राप्त आहात त्याचा स्वीकार तुम्ही केलेला आहे परंतु जर तुम्ही त्या मेजामध्ये भाग So घेतला you have taken part, you participated in the baptism, आणि जरी तुम्ही त्या बाप्तिस्म्यामध्ये तुम्ही सहभागी झालेला and you have received the Holy Spirit, ते जो पवित्र आत्मा तुम्ही स्वीकारलेला but आहे. you are not ready to rectify yourself. परंतु तुमचे जे मन आहे ते त्याची सुधारणा तुम्ही करत So नाही. this table God has kept to rectify
modify, not to disobey it. परंतु हा जो वेज आहे तो आम्हाला आमच्या सुधारणेसाठी आहे, परंतु त्याचा धिक्कार करण्यासाठी नाही. God is showing he loved us and he forgave us. That's why we have to rectify and we have to participate in this आणि त्या table. देवाने आमच्यावर प्रीती केली आणि आमच्या सर्व पापापासून त्याने आम्हाला सोडवलेलं आहे, म्हणून आम्हाला आमचं जीवन सुधारायचं आहे आणि या मेजामध्ये भाग घ्यायचा आहे. So you shall not disobey to it. आणि याचा धिक्कार तुम्ही केला पाहिजे असं नाही, So that is the body of Christ. कारण हे देवाचं शरीर आहे That is the love of Christ. आणि हे देवाची प्रीती आम्हाला That is the forgiveness of Christ. आणि त्याची क्षमा आम्हाला दाखवते. And he is showing that he is ready to forgive you. आणि तो आज देखील तुम्हाला क्षमा करण्यास सिद्ध असा आहे हे तो दर्शवतो. So whatever might be your mistake, but he is ready to forgive you. तुमच्या चुका काही असाल, परंतु तो आज या ठिकाणी तुम्हाला क्षमा करण्यास सिद्ध असा आहे. And he is not like he is ready to forgive you, and he wants you to take part in a worthy manner. आणि योग्य रीतीने या मेजामध्ये तुम्ही भाग घ्यावा अशी त्याची इच्छा आहे. So you cannot take it in a hurry. आणि घाईघाईने यामध्ये भाग You have to घ्यायचा. come to Lord and you have to ask Lord, what I did. तुम्हाला त्याच्या जवळ यायचं आहे आणि तुमच्या चुका काय आहेत हे यावर तुम्हाला मदत करायची. Everyone, every Sunday, every time we have to examine ourselves. प्रत्येक रविवारी प्रत्येक क्षणी यावर तुम्हाला तुमचं जे आत्मपरीक्षण करायचं आहे. So none has any exceptions here. आणि यापासून कोणाचा बचाव असा होणार नाही. So if you see the complete Nehemiah, आणि जर नेहम्याचं पुस्तक तुम्ही जर वाचलं, this Jerusalem walls were reconstructed with the help of 3 people. आणि 3 लोकांच्या सहाय्याच्या द्वारे यरुशलेमच्या वेशी पुन्हा बांधण्यात So आले. one is God, आणि प्रथम व्यक्ती म्हणजे तो देव आहे, and second is the king of Artaxerxes, आणि अर्थशरोसचा जो राजा आहे, and third one is Nehemiah. आणि तिसरी व्यक्ती नेहम्या आहे. So if you see in an imaginary form, आणि काल्पनिक दृष्ट्या जर याच्यावर विचार केला, so one is God is ready to reconstruct your life, आणि तुमचं जीवन पुनर्स्थापित करण्यास देव सिद्ध आहे. and second is Jesus Christ, just like the king here, he is also ready to reconstruct your life. आणि त्या राजाप्रमाणे येशू ख्रिस्त देखील तुमचं जीवन स्थापित करण्यासाठी तयार आहे. And third one is the Holy Spirit, just like a Nehemiah, who is ready to pray for you and intercede for you and ask pardon through you. आणि तिसरी व्यक्ती म्हणजे जो पवित्र आत्मा आहे, तो देखील तुमच्यासाठी मध्यस्थी करण्यास तयार आहे. God is working through you and is asking to you today that you have to rectify and take part in this table in a worthy manner. आणि देव तुमच्या जीवनामध्ये कार्य करत आहे आणि तो तुम्हाला तुमचं आत्मपरीक्षण करण्यास सांगत आहे आणि योग्य रीतीने या मेजामध्ये भाग घेण्यास तो आम्हाला सांगतो. So this shows the love of Christ. आणि ही ती देवाची प्रभू येशू ख्रिस्ताची प्रीती आम्हाला And सांगतो. not only that, this vision it doesn't receive as simple as that. परंतु ही जी दूरदृष्टी आहे हे साधारण रीतीने आम्हाला दाखवलेली It नाही. means the fellowship what we are currently having, it is not we have not received as simple as it. आणि ही जी सहभागिता आम्हाला भेटलेली आहे ती साधारण दृष्ट्याने आम्हाला भेटलेली नाही. So Brother Bhakt Singh has gave his life for the sake, and God has honored his faith, and he has given this vision to him. परंतु बक्सिंग अंकलने त्यांचं संपूर्ण जीवन या विश्वासाच्या द्वारे सहभागितेच्या द्वारे त्यांनी पूर्ण आपलं जीवन त्यांचं जीवन त्यांनी या जगामध्ये असताना त्यांनी घालवलं आणि त्यांच्या जो नमुना देवाने त्यांना दाखवला होता त्याप्रमाणे हा मेज आमच्यासाठी त्यांच्याद्वारे स्थापन करण्यात आला. We are not ready to give a mobile phone also to someone. आणि आमचा मोबाईल फोन देखील आम्ही दुसऱ्यांना देण्यास तयार होत नाही. He has thrown his certificates, his education, his family, his property, everything, and he has obeyed Lord. That's why God has given this vision to him. परंतु बक्सिंग अंकल त्यांनी त्यांचं संपूर्ण जीवन, त्यांचं शिक्षण, त्यांचे जे काही महत्त्वाच्या गोष्टी होत्या त्या सर्व त्यागून त्यांनी आपलं जीवन त्या येशू ख्रिस्तासाठी समर्पित असेल. And God has loved him and also gave God's plan, and God has given to him. आणि देवाने देखील त्यांच्यावर प्रीती केली आणि आपली योजना त्यांना प्रकट केली. So we'll see the third place in heaven and we'll close. आणि तिसरी गोष्ट आपण बघूया आणि बघू. So Matthew's Gospel 7th chapter, मत्ती याचा 7वा अध्याय 24th and 25th. आणि 24 आणि 25 वचन. Very well known for all of us. आणि आपल्यासाठी सर्वांना परिचित असं वचन आहे. मत्ती 7:24 आणि 25.
म्हणून जो कोणी हे माझे शब्द ऐकतो आणि त्याप्रमाणे करतो तो एका शहाण्या माणसासारखा होईल. त्याने आपले घर खडकावर बांधले. मग पाऊस पडला व पूर आला, वारेही सुटले आणि त्या घरास लागले तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाय खडकावर घातला होता. So here this shows the house which is not fallen. आणि या ठिकाणी जे घर पडलेलं नाही याचं हे आपल्याला So दाखवत आहे. which is being constructed for us, आणि ते घर आम्हासाठी बांधलेलं आहे and it is still in progress. आणि त्या घराची बांधणी अद्याप चालू आहे. So once we are ready here spiritually, then God will call us. आणि ज्या वेळेला आम्ही आत्म्याने परिपूर्ण असे तयार असे होऊ त्यावेळेला त्याचं बोलावणं आम्हाला होईल. So and we are going to wear that new house in our life. आणि ते नवीन घर जे आम्हासाठी तयार झालेलं आहे त्या ठिकाणी आम्हाला तो घेऊन जाणार. So and God is preparing us for it. आणि आम्हाला देखील तो त्यासाठी तयार करत आहे. So we need to have this conscience in our life. आणि हा सत्सत विवेक आमच्यासाठी आम्ही जाणून घ्यावा. So God has allowed some trouble, some problems in us, only that are not to destroy us, but only to rectify and to construct us. आमच्या जीवनामध्ये ज्या कठीण परिस्थिती जे प्रसंग आमच्या जीवनामध्ये येतात ते आम्हाला त्यामध्ये नाश पावण्यासाठी नाही, परंतु त्यामधून सुधारून आम्ही आमचं जीवन पुन्हा प्रस्थापित करावं. So only thing is we have to obey to His word, and we have to worthily we have to take part in still. आणि यासाठी आम्हाला त्याच्या वचनाचं मनन करायचं आहे आणि त्याच्यावर विश्वास ठेवायचा आहे आणि योग्य रीतीने या मेसामध्ये भाग घ्यायचा आहे. So we will read that one verse and we'll close. आणि वचन वाचून आपण बंद करू. We'll turn to 1 Corinthians पहिले करीन 11th chapter, त्याचा 11वा अध्याय 23rd to 26. 23 ते 26 We all read together. सर्व एकत्र Because वाचूया. word will work in us. आणि हे वचन आमच्यामध्ये कार्य करणार आहे. पहिले करीन 11 23 ते 26 सर्व एकत्र वाचूया. कारण मला प्रभूपासून मिळाले ते श्रीकुमारांनी सांगितले ते पुढच्या हाती दिला गेला. त्या रात्री त्याने वाक्य घेतले आणि तुमचा स्तुती केल्याने हे माझे शरीर आहे ते तुम्हासाठी मुद्रे चालत माझ्या हाकेसाठी. त्याचप्रमाणे तो जेवण झाल्यानंतर त्याला नाही म्हणाला, हा त्याचा माझ्या आणि तितकेदा माझ्यासाठी कारण जितकेदा तुम्ही ही भाकर खाता व तितकेदा तुम्ही प्रभूचे बळी येईपर्यंत प्रगट होत आहात. 27th verse as well. 27 देखील आपण वाचू. So we have to examine ourselves, are in which place we have in heaven. आणि आम्हाला आमचं आत्मपरीक्षण करायचं आहे आणि आम्ही त्या स्वर्गातल्या कुठल्या जागेमध्ये आहोत याचा मनन करायचं. God is ready to forgive us. आणि देव आमची क्षमा करण्यास तयार आहे. If table is ready here, that means God is ready to forgive you. आणि या and me. ठिकाणी जर मेज तयार आहे याचा अर्थ असा आहे की देव देखील आम्हाला क्षमा करण्यास तयार आहे. So may Lord help us in taking part in table worthily. आणि योग्य रीतीने मेजामध्ये भाग घेण्यास तुमचं सहाय्य करा. देवाच्या पवित्र मेजामध्ये आपण सहभागी होणार आहोत. मेजाची सेवा करण्यासाठी बंधू प्रकाश आपल्याला मदत करतील. वाटप करण्यासाठी बंधू सायन्स मदत करतील. वचनाप्रमाणे आपण योग्य रीतीने मेजामध्ये पाहतो. या आपण प्रार्थना करूया. प्रार्थना करू. स्वर्गीय देवा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. हा दिवस तू आमच्या आयुष्यात जोडलास आणि या जीवनाच्या भोगात तू आम्हाला ही संधी दिलीस यासाठी की बाबा आम्ही तुझ्या पवित्र मेसाजवळ असावं आणि बाबा आम्ही आमचं आत्मपरीक्षण करावं आणि तुझे आभार मानावे, कारण तू अजून एक आम्हाला हा प्रभाव दिला आहे. तू वाट पाहत आहे, तू तयारी करत आहे, जागा तयार करत आहे
आणि तू मंडळीला तयार करत आहे, आम्हाला तयार करत आहे विश्वासाच्या द्वारे. आम्ही तुझ्या मनापासून आभार मानतो. 2021 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त तू हा पवित्र भीती आपल्या शिष्यांसोबत त्या वरच्या मजल्यावर तू मोडलास बाबा. त्या ठिकाणी तू भाकर मोडलीस आणि बाबा त्याला घेऊन विश्वास करून ती शिष्यांना दिली. आणि तू म्हटलास की हे रक्त नव्या करण्याचं रक्त पुष्कळांच्या अपराधाच्या क्षमेसाठी ओतलं जात आहे. त्या दिवसापासून प्रभूजी आजपर्यंत मंडळ्या सर्वत्र जगभर पवित्र रीतीने यातून भाग घेत आहे. तुझ्या येण्याची वाट पाहत आहोत. आम्ही तुझा आभार मानतो कारण तुझं येणं अतिशय जवळ आलेलं आहे. आणि बाबा तू येण्याचे दिवस जवळ येत असताना आम्ही आमचं आत्मपरीक्षण करावं, स्वतःला पवित्र राखावं आणि पवित्र निर्दोष निष्कलंक असं ख्रिस्ती जीवन जगावं. जी वस्त्र तारणाची वस्त्र तू आम्हाला दिली आहे. किती अद्भुत आहे आणि त्या स्वर्गीय घराकडे आम्हाला जायचं आहे. आमच्यासाठी जागा तयार झालेली आहे आणि प्रभू आम्हाला घेऊन जाण्यासाठी लवकर येत आहे. तो दिवस आता जवळ आलेला आहे. परिस्थिती आम्ही पाहत आहोत आणि त्याला अनुसरून आपण गीत गाणार आहोत, उभं राहणार आहोत आणि उभं राहून प्रभूचं दान प्रभूला देत असताना हिंदी पुस्तकामधून गीत नंबर 642, हिंदी पुस्तकामधून 642 642, अब वह दिन निकट है प्रभु आएगा, विश्वास योग दास जो मजदूरी पाएगा. पहिला आणि शेवटला गाणार आहोत. फक्त 2 कर्मी गाऊ. सुंदर अशा या दिवसाबद्दल प्रभूच्या संगतीमध्ये, त्याच्या मंदिरामध्ये
त्याच्या निवडलेल्या पवित्र जनांच्या मध्ये स्तुती आराधना करण्यासाठी आणि प्रभूच्या सानिध्यामध्ये थोडासा वेळ घालवण्यासाठी प्रभूने आपल्याला सहाय्य दिलं. प्रभूच्या नावाला स्तुती आणि धन्यवाद असो. अनाउन्समेंट म्हणजे विशेष दुसरं काही नाही, फक्त बुधवारची प्रार्थना असेल. ज्यांना संध्याकाळी 7 वाजता येता येईल अशांनी जरूर यावं संध्याकाळी. ज्यांना येता येत नाही त्यांनी आपापल्या घरामध्ये थोडासा वेळ प्रार्थनेमध्ये खर्च करावा. मंडळीच्या ज्या काही समस्या आहेत, ज्या गरजा आहेत, आपल्या ज्या आजारपणामध्ये आहेत किंवा इतर काही ज्या काही आपल्या वैयक्तिक असतील, कौटुंबिक असतील किंवा आता देशाची जी परिस्थिती असेल, अशा सर्व गोष्टींसाठी आपल्या कुटुंबामध्ये का होईना परंतु प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. शेवटी बंधू प्रकाश शेवटची प्रार्थना करतील गाणं. स्वर्गीच्या देवा, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो. आज या प्रभुवारी वेदिक प्रार्थना कर या ठिकाणी तू आम्हाला उपस्थित केलंस. यासाठी बाबा आम्ही तुझी आठवण करून तुझे मनापासून आभार मानावे. जे प्रेम तू आमच्यावर केलंस, ज्या प्रेमा खातर तू आम्हाला निवडलंस, वेगळं केलंस, तुझ्या चरणाजवळ ठेवलंस आणि जो पवित्र विधी आणि जो पवित्र प्रभूजी मेजा मधून भाग घेण्यासाठी तू आम्हाला संधी दिलीस. आभार मानतो प्रभूजी तुझ्या वचनाबद्दल. डोळ्यांनी पाहिलेले, कानाने ऐकलेले, मनुष्याच्या मनात आले नाही किंवा मनुष्यानं ह्या भूतोवर असं बांधलं नाही असं कितीतरी भव्य असं घर, जागा तू आमच्यासाठी तयार करत आहे. आणि बाबा केवळ तुझ्यावर प्रीती करणारा सांगितले आहे. आभार मानतो प्रभूजी या सुंदरशा वचनाबद्दल. कारण ही एक आशा आहे, त्या आशेने आम्ही प्रति दिवशी तुझ्या येण्याची वाट पाहत आहोत. आणि या दुष्ट विपरीत पिढीमध्ये आम्ही ती आठवण ठेवत आहोत की आमचा प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला घेऊन जाण्यासाठी येत आहे आणि आम्हाला तयार व्हायचं आहे. आभार मानतो प्रभूजी ज्या प्रियजनाने दान दिलेलं आहे तुझ्या कार्याच्या सेवेसाठी, त्या आशीर्वादाचा असं होऊ दे. त्याचा वापर तुझ्या सेवेसाठी, तुझ्या राज्याच्या उन्नतीसाठी होऊ दे. जे आम्ही दिलं ते थोडंसंच आहे, आम्ही कबूल करतो. जे आमच्या जवळ आहे ते देखील तुझंच आहे. म्हणून येणाऱ्या दिवसामध्ये अधिक आम्ही द्यावं, दुप्पट द्यावं, चौपट द्यावं. म्हणून तू आमची तयारी कर. कारण तुझं वचन सांगतं द्या म्हणजे दिले जाईल. आम्ही देत राहावं. तू आम्हाला कधीच कमी पडू देणार नाही. आज पण कमी पडू दिलं नाहीस. इथून पुढे तू कमी पडू देणार नाही. कारण तू पुरवठा करणारा परमेश्वर आहे. तू यावे इरे आहे. तू देणारा देव आहे. आणि बाबा तुला आमच्यापासून काही नको आहे. जे आमच्याजवळ आहे ते सर्व तू दिलेलं आहे. म्हणून आम्ही तुझे आभार मानतो, स्तुती करतो. आणि म्हणून तुझ्या भंडारामध्ये समृद्धी असावी, म्हणून पुष्कळांना ते असं अंत करून दे. यासाठी की आम्ही भरघोसपणे तुझ्या मंदिरात टाकावं. पुन्हा त्या वेळेबद्दल आभार मानतो. ज्यावेळेस आम्ही इथून जाऊ तुझी शांती, तुझा आनंद आणि तुझी समक्षता आमच्या जीवनात असावी. आठवडाभर ती आम्ही जाणवावी. आणि जर तुझी इच्छा असेल पुढच्या रविवारी पुन्हा एकदा वेळ तिथे येऊन भक्ती आराधनेमध्ये सामील व्हावं म्हणून तू आमचं सहाय्य कर. की आमचे सर्व प्रियजन आजारी पूर्णपणे हात लाव, आरोग्य दे. आणि बाबा तुझं गौरव घे. पण तू राजकुमारांना तू स्पर्श करीत आहेस, आरोग्य देत आहेस. आमच्यामध्ये उपस्थितीला आभार. सर्व मान महिमा गौरव आम्ही तुला देऊन ही प्रार्थना विनंती तारणार ख्रिस्त येशूच्या नावाने मागतो म्हणून तू आहे. आमेन. आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बाप याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आणि देवाच्या निवडलेल्या सर्व पवित्र जनांबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. आमेन. कॅलेंडर्स आलेले आहेत. कुणाला पाहिजे असतील तर हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये कॅलेंडर्स आलेले आहेत. मोटो कार्ड सुद्धा अजून आहेत. बंधू भक्तसिंग यांची साक्ष आपल्याकडं आलेले आहेत. हिंदीमध्ये आहे आणि सुंदर असं पुस्तक आहे. देवाच्या सेवकाची साक्ष याच्यामध्ये आहे. कोणाला पाहिजे असेल तर 5 रुपयाची किंमत आहे. 2 रुपयाला किंमत, 502 वरती आणलेली आहे त्यांनी. खास फक्त बंधू सॅम यांच्यातर्फे आलेली आहे. तर 2 रुपये आहे. तुम्ही घ्या, वाचा, इतरांना सुद्धा द्या. भरपूर आहेत आपल्याकडं. कुणाला तरी दिलं तर त्या पुस्तकाच्या द्वारे, या साक्षीच्या द्वारे देव कार्य करू शकतो. कॅलेंडर सुद्धा आहे.
कुणी कॅलेंडर जर कुणाला पाहिजे असतील तर या फोटो कार्ड सुद्धा आहे.